रूपी मूर्ती तुझी देवा, संकटी संरक्षी स्फूर्ती तुझी, वात्सल्य मंगल छाया तुझी देवा, आम्हावर आईची माया तुझी, विश्वाचा करता तू, दुःखाचा हरता तू, सृष्टीचा अवघ्या तू पालनहार, आश्रयदाता तू, भीतांचा भ्राता तू, ये रे देवा लाव नौका तू पार. ओम श्री गुरुदेव दत्त स्वामी, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त स्वामी, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त. दुधात सत्वशक्ती तर मग पेल्यात काय आहे, दुधात सत्वशक्ती तर मग पेल्यात काय आहे, गुरु तत्व नाही तर मग चेल्यात काय आहे. क्या बात आहे. स्वामी असता पाठीशी भिण्यात काय, आदेश केला त्यांनी मग दडण्यात काय. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा मूलमंत्र अख्ख्या मानव जातीला ज्या स्वामी समर्थांनी दिला, त्या सद्गुरू श्री स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये अक्कलकोटमध्ये आम्ही आनंद अभ्यंकर आणि मी स्वप्नील फडके तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी वटवृक्ष मंदिराच्या मागे असणारं भव्य मंदिर म्हणजे स्वामी मंदिर. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी. भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, असं भक्तांना शाश्वत आशीर्वचन देणारी श्री गुरुरायांची संगमरवरी मूर्ती इथं आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस स्वामींचं विश्रांती स्थान आहे. इथं स्वामीजींच्या वापरातील माचा, गादी, गुडगुडी आणि पादुका अगदी जपून ठेवल्या आहेत. स्वामीच्या अगाध लीलांची गाथा या वस्तू आपल्यासमोर गातात. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वप्नील, तुला यामागची एक कथा माहिती आहे का? काय बरं. चिंतोपंत टोळ नावाच्या एका भाविकांनी स्वामीजींना विचारलं होतं की तुम्ही कुठून आलात. हा, तर स्वामीजींनी उत्तर दिलं की आद्य नाळ, नीट आहे का, आद्य नाळ नृसिंह भान, बर मूळ पुरुष दत्तनगर, बर. वडाचं झाड मूळ मूळ. म्हणजे म्हणजे असं, यातलं नृसिंह भान म्हणजे श्री नृसिंह सरस्वती हा आद्य अवतार. मूळ पुरुष दत्तनगर म्हणजे दत्त स्वरूप. बर. आणि वडाचं झाड मूळ मूळ म्हणजे वडाचं हे झाड त्याचं मूळ. अच्छा, म्हणून भक्तगण इथे दर्शन घेण्यासाठी इतका व्याकुळ असतो. खरंय. कसं आहे, वडाच्या झाडाची पूजा सगळेच करतात, पण हे जे वडाचं झाड आहे ना, हे खास आहे. काय माहिती का, या वडाच्या झाडाने प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांना पाहिलंय. हा प्रे. स्वामी समर्थ इथे बसायचे आणि या वडाच्या झाडाखालीच त्यांचं अवतार गमन झालंय. आपण या वडाच्या झाडाचं दर्शन घेतलं, स्वामी मंदिरात जाऊन आलो. आता आपण स्वामींच्या समाधीकडे जाणार आहोत. चल निघूया. श्री स्वामी समर्थ. स्वप्नील, हे स्वामी महाराजांचं समाधी स्थान.
बर. कसं आहे, स्वामी महाराजांनी आपल्या अवतार गमनापूर्वी 5 वर्ष आपले पट्टशिष्य चोळप्पा महाराज चोळप्पा महाराज. त्यांच्याजवळ इच्छा प्रकट केली होती की आपली समाधी इथे असावी बर. आणि स्वतःच तशी तयारी करून घेतली होती. म्हणून या स्थानाला विशेष महत्व आहे. हे स्थान पवित्र आहे. पण आता खरं सांगू का, मला खरंच खूप भूक लागली. चल मग आपण महाप्रसाद घेऊया. महाप्रसाद? अरे चल तर. पण कुठे- स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय. आनंददा, या सर्व भाविकांसाठी हा महाप्रसाद रोजच्या रोज बनतो? हो. अरे उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, या दृष्टीने विचार केला तर हा एक महायज्ञ आहे. या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेतात आणि तृप्त होतात. घे घे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुविना जीवनात कोण येईल कामी, गुरुविना जीवनात कोण येईल कामी, खडतर पुढे रस्ता पण पाठीशी स्वामी. जीवनाच्या वाटेवर नको मना भ्रांती, गुरुपदी घेऊ चला क्षणभर विश्रांती.